चला तर मंडळी, भाज्या पाहून तुम्हाला वाटलं असेल करते आज एखादी भाजी. अहो अजिबात नाही. संध्याकाळच्या वेळी खाण्यासाठी मस्त असा रेस्टॉरंट स्टाईल स्नॅक्स बनवतोय किंवा घरात छोटी मोठी पार्टी असो, हळदी कुंकाला येणाऱ्या मैत्रिणींसाठी करायचं असेल तरी परफेक्ट आहे. फौजींनी ना संध्याकाळी ड्युटीवरून येण्याआधी फोन केला, आरती काहीतरी चटपटी स्नॅक्स बनव. म्हटलं ठीक आहे, नेहमीचे पदार्थ कशाला, मस्त रेस्टॉरंट स्टाईल हराभरा कबाब करूया. तर कबाब करण्यासाठी कढईमध्ये पाणी गरम केलं, त्यामध्ये 1 वाटी मटार आणि अर्धी पालकाची जुडी फक्त पानं घेऊन स्वच्छ धुतली आहे, ती पालक घालायची आहे. आता मटार आणि पालक उकळत्या पाण्यात घालून फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी ब्लांच करून घ्यायचे. जास्त शिजवायचं नाही, नाहीतर पालकाचा रंग काळा पडतो. फक्त अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी हलकी उकळी यायला लागली की लगेच याला आपल्याला गार पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे. या पद्धतीची हलकीशी उकळी दिसते, 2 ते 3 मिनिटात काढून घेते. असा हा ब्लांच केलेला पालक लगेच गार पाण्यामध्ये घातला की कुकिंग प्रोसेस थांबते. पालकाचा रंग काळा पडत नाही, जसंच तसा हिरवागार राहतो. तुम्ही बर्फाचं पाणीही घेऊ शकतात, पण दिल्लीमध्ये जे पाणी आहे तेच बर्फासारखं थंडगार आहे, म्हणून बर्फ घेण्याची अजिबात गरज नाही आहे. अगदी 2 मिनिटं गार पाण्यात ठेवलं, त्यानंतर हलक्या हाताने जमेल तितकं पाणी याचं पिळून काढून घ्यायचं. पाणी जर राहिलं तर मग हे बारीक करताना याची पेस्ट होते आणि परिणामी आपल्याला बाइंडिंगसाठी दुसरं साहित्य जास्त घालावं लागतं, म्हणून पाणी पिळून काढून घ्यायचं. आता आपल्याला हे दरदरीत बारीक करायचं आहे. तुमच्याकडे जर मॅन्युअल चॉपर असेल असं तर यामध्ये बारीक करून घ्या किंवा मग मिक्सरला करू शकतात. पण मिक्सरला करताना लक्षात घ्या की पल्स मोडवर मिक्सरचं बटन चालू बंद करत जाडसर दरदरीत करायचं आहे, खूप बारीक पेस्ट करायची नाही. पेस्ट केली तर मी सांगितलं की बाइंडिंगसाठी दुसरं साहित्य जास्त घालावं लागतं आणि मग कबाबची चव तितकी चांगली लागत नाही. म्हणून एकतर दरदरीत मिक्सरला करा किंवा असं मॅन्युअल चॉपरमध्ये करून घेऊ शकतात. मिक्सरला केल्यास आणखीन जरा बारीक होऊ शकतं, कबाबचा रंग जास्त हिरवागार येऊ शकतो, पण मग बाइंडिंगचं साहित्य जास्त घालावं लागेल. म्हणून मी म्हणेल असं चॉपरमध्ये करून घ्या. आता आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे कबाबचं. पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल आणि 1 चमचा बटर घातलं. बटर हलकं गरम झालं, त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरे घालायचे. जिरे छान फुलले, अर्धा लहान आकाराचा कांदा बारीक चिरलाय तो घालायचा. मिनिटभर परतायचा. त्यानंतर आलं, लसूण, हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतली आहे ते घालायचं. 5-6 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या होत्या. हे घालून सुद्धा साधारण मिनिटभर आपण मध्यम आचेवर परतून घेऊया. लहान मुलांसाठी करत असाल मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकतात, पण या कबाबमध्ये तिखटपणा हिरव्या मिरचीचाच असणार आहे. लाल तिखट आपण वापरणार नाही आहे, त्या अंदाजाने तुम्ही घालू शकतात. आता कांदा, मिरची, आलं वगैरे हलक्या सोनेरी रंगावर परतलं, जास्त लाल करायचं नाही. काही भाज्या घालायच्या आहे. 3 चमचे बारीक चिरलेला फ्लॉवर मी चॉपरला चिरले, 3 चमचे बारीक चिरलेली फरसबी आणि 3 चमचे बारीक चिरलेलं गाजर. या भाज्या घालण्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते. यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ हवं तर तुम्ही नंतरही घालू शकतात किंवा आत्ताही घालू शकतात, म्हणजे भाज्यांमध्ये छान मुरलं जाईल. फक्त गॅस कमी करू नका, नाहीतर भाज्यांना पाणी सुटेल, भाज्या मऊ होतील. मध्यम ते मोठ्या आचेवर भाज्या आपलं हे जरा मॉइश्चर कमी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. भाज्यांमध्ये क्रंच राहायला हवा, म्हणून गॅस कमी करू नका. साधारण 2 ते 3 मिनिटे ह्या भाज्या छान परतून घ्यायच्या, म्हणजे बटरचा स्वाद यामध्ये मस्त मुरला जातो, मॉइश्चरही कमी होतं. 2 ते 3 मिनटं परतून घेतल्या की बारीक करून घेतलेलं गाजर आणि मटारचं मिश्रण घालायचं. आता आपण हराभरा कबाब करतोय. मेन इन्ग्रेडियंट्स यामध्ये पालक आणि मटार आहे, पण पालक आणि मटारची चव आपण कितपत खाणार, म्हणून आपण यामध्ये सोबतीला थोड्याशा भाज्या घातल्या, जेणेकरून हे कबाब जास्त चवदार लागतात. तसेच गिळगिळीत टेक्स्चरचे न होता मस्त वरतून खुसखुशीत, कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत होतात, म्हणून आपण भाज्या घातल्या. पालक मटार घालूनही संपूर्ण मॉइश्चर जाईपर्यंत मध्यम ते मोठ्या आचेवर परतलं. आता बऱ्यापैकी मॉइश्चर कमी झालं आहे, म्हणून 1 चमचा बेसन पीठ घालायचं आणि बेसन पीठ घालूनही 2 ते 3 मिनिटे छान परतून घ्यायचं. बेसन पिठाने या कबाबची चव तर खमंग लागतेच, पण एक्स्ट्राचं मॉइश्चरसुद्धा बेसन पीठ शोषून घेतं आणि मिश्रण गिळगिळीत होत नाही. बेसन पिठाऐवजी तुम्ही डाळव्याची पूड करून घातली तरीही चालेल. आता हे कितपत शिजवायचं, शिजलं की नाही याची छान अशी खूणसुद्धा सांगते. बेसन पीठ घालूनही छान परतलं, असा चमचा उभा करायचा, तो पडला नाही म्हणजे हे परफेक्ट शिजले. पुरण कसं ओळखतो त्याच पद्धतीने. आता हे छान ड्राय करून घेतलेलं मिश्रण एका बोलमध्ये काढून घ्यायचं आणि हे कबाबचं मिश्रण संपूर्ण गार करायचं.
कबाबचं मिश्रण गार होतंय तोपर्यंत रेस्टॉरंट स्टाईल कबाबसाठी चटणी करूया. हिरवी मिरची, आलं, लसूण आणि बारीक चिरलेला पुदिना कोथिंबीर घालते. पाव वाटी पुदिना आणि 1 वाटी कोथिंबीर असं प्रमाण ठेवायचं. इथे दोन्ही एकत्रच मी केलंय. मीठ घालायचं आणि पाणी न घालता दही घालायचं. रेस्टॉरंटमध्ये आपल्याला कुठल्याही कबाबसोबत ही हिरवीगार चटणी सर्व करतात ना, ती दह्यापासूनच केलेली असते. मला गोडसर चव नको आहे म्हणून मी साखर घातली नाही. तुम्हाला हवी तर साखर घालू शकतात. मस्त हिरव्यागार रंगाची क्रीमी स्मूथ अशी आपली चटणी इथे तयार झालेली आहे. चला कबाब करूया. हे मिश्रण संपूर्ण गार झालं. अगदी 2 ते 3 चमचे किसलेलं पनीर यामध्ये घालायचं. तुम्हाला पनीर नको असल्यास तुम्ही स्किप करू शकतात, असेल तर घाला. एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून साल काढून संपूर्ण गार केलेला आहे. गार झाल्यानंतर किसून घालायचा. गरम बटाटा घालू नका, नाहीतर मिश्रणाला पाणी सुटतं. संपूर्ण बटाटासुद्धा किसून घातला. आता काही मसाले. त्याआधी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. अर्धा टीस्पून काळी मिरी पूड, 1 टीस्पून चाट मसाला किंवा मग आमचूर पावडर घाला आणि अर्धा टीस्पून गरम मसाला इथे आपण घालतोय. लाल तिखट घालायचं नाही, नाहीतर मग रंग खूप लालसर होऊन जातो. आणि 1 टेबलस्पून कसुरी मेथी अशी हातावर चुरून यामध्ये घालायची. कसुरी मेथी जरूर घाला. या हराभरा कबाबची चव खूप छान लागते. थोडंसं मीठ घालते, आधीही आपण घातलंय त्याच अंदाजाने. आता बाइंडिंगसाठी 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 2 ते 3 चमचे ब्रेड क्रम्स घालायचे. ब्रेड मी सिम्पली थोडेसे गरम करून मिक्सरला बारीक करून घेतले आणि छान हलक्या हाताने मिक्स करत करत याचा गोळा करून घ्यायचा आहे. आता इथे बाइंडिंगसाठी लागणारं साहित्य तुमच्या भाज्यांमध्ये किती मॉइश्चर आहे त्यानुसार लागेल. म्हणजे कॉर्नफ्लोअर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकतात गरजेप्रमाणे. एक मध्यम असा याचा गोळा व्हायला हवा की आपल्याला कबाब वळता येतील. मला एक 4 ते 5 चमचे कॉर्नफ्लोअर लागलं आणि थोडंसं ब्रेड क्रम्स. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकतात. जर तुम्ही मिक्सरला पेस्ट केली असेल, म्हणजे बारीक केलं असेल, तर तुम्हाला थोडं कॉर्नफ्लोअर जास्त लागू शकतो. या पद्धतीचा गोळा करून घ्यायचा. चला, हराभरा कबाबचं मिश्रण तयार झालं. कबाब करून घेऊया. हाताला थोडंसं तेल लावलं, एक मध्यम गोळा घेतला आणि कबाब करायचे. खूप पातळ नाही पण खूप जाडही ठेवायचे नाही. या पद्धतीने मध्यम असे कबाब करून घ्यायचे. यांना कसे फ्राय करायचे, फ्राय करायचे नसेल तर काय करायचं ते पुढे सांगेलच. छान असा कबाबचा आकार दिला. कडेला थोडंसं कॉर्नफ्लोअर लावूया. बऱ्याच जणांची तक्रार असते की हे कबाब तेलामध्ये फुटतात वगैरे. असं काहीच होत नाही आणि व्हायला नको म्हणून कडेला हलकंसं कॉर्नफ्लोअर लावायचं. त्यामुळे एकतर कबाब फ्राय करताना किंवा पॅन फ्राय करताना पॅनला, कढईला वगैरे चिकटत नाही. दुसरी गोष्ट ही फुटत सुद्धा नाही, फुटण्याची शक्यताही राहत नाही. सगळेच कबाब या पद्धतीने तयार करून घेते. तुम्ही संध्याकाळच्या वेळी खाण्यासाठी किंवा घरात छोटी मोठी पार्टी आहे, मुलांची बर्थडे पार्टी आहे, त्यासाठी करू शकतात. आता हिवाळ्यात तर किती छान भाज्या येतात, मस्त हे कबाब करू शकतात. आता संक्रांत आहे, संक्रांतीचं हळदी कुंकू असतं, तर मैत्रिणींसाठी सुद्धा तुम्ही हे हराभरा कबाब करू शकतात. यांची खास गोष्ट म्हणजे यांना आपण आदल्या दिवशी करून हवाबंद डब्यात ठेवून दुसऱ्या दिवशी फ्राय करू शकतो. पण फक्त मग तुम्ही तेव्हा कांदा घालू नका. या पद्धतीने सगळे कबाब करून घेतले. प्रत्येक कबाबवर 1-1 काजू लावायचा. हराभरा कबाब म्हटलं की वरतून काजू हा दिसणारच. कबाब करतानाच तुम्ही काजू पाकळी लावून घ्या किंवा मी आत्ता लावते तसे नंतर. छान असं रोवून लावायचं, म्हणजे हे पॅन फ्राय करताना निघून येणार नाही. या पद्धतीने 1-1 काजूची पाकळी लावायची. इथे आपले छान हराभरा कबाब वळून झालेले आहे. पॅन फ्राय मी करणार आहे म्हणून पॅनमध्ये छान तेल गरम करून घेतलं. मी म्हणेल कढईमध्ये तळण्यापेक्षा अशा पसरट पॅनमध्ये तुम्ही घ्या. एकतर तेल कमी लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका वेळेला भरपूर हे तळले जातात. पाहू शकता तेल अगदी मी कमी घेतलं आहे. अर्धा कबाब बुडेल इतकंच घेतलं आहे. तेल मध्यम गरम असावं, धूर येईल इतकं कडकडीत नाही आणि गार नको. पुऱ्या तळण्यासाठी असतं तसं. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. कबाब तळताना काजूची बाजू वरती ठेवायची, खाली नाही, कारण ती बाजू जास्त तळली गेली तर काजूचा रंग काळपट होतो. मध्यम ते मोठ्या आचेवर एका बाजूने तळलं, खालून हलकंसं सोनेरी झालंय. आता उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनेही जरा वेळ तळू द्यायचं. फक्त काजूची बाजू जरा जास्त तळू नका, नाहीतर मग ते काळपट होतील. आणि तळताना गॅस कमी ठेवू नका, नाहीतर कबाब जास्त तेल शोषून तेलकट होतील. म्हणून मध्यम ते मोठ्या आचेवर तळा. एकतर तसं सगळं आपण शिजवलेलंच आहे, पण या पद्धतीने तळून घेतलं की एकतर तेलकट होत नाही आणि खुसखुशीत होतात. छान असे हे कबाब तळले जात आहे. बऱ्याच जणांना
जणांचे कबाब काय होतात, आतून गिळगिळीत होतात, पण आपले कबाब तसे गिळगिळीत होणार नाही आहे. खाताना वरतून क्रंच जाणवतो, आतून छान असे खुटखुटीत होतात, मस्त होतात, अजिबात गिळगिळीत नाही. दोन्ही बाजूंनी उलटून पलटून कबाब छान असे फ्राय केले, खूपही डार्क ब्राऊन करू नका. छान असे तळून झाले की गरमागरम कबाब एखाद्या टिश्यू पेपरवर जाळीवर ठेवायचे, म्हणजे खालनं वरनं वाफ निघते आणि हे मऊ पडत नाही. अर्धा ताससुद्धा असेचे असे खुसखुशीत राहतात. तर मंडळी, तुम्हाला ही हराभरा कबाबची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा. हे पहा टेक्स्चर किती सुंदर आलं आहे, अजिबात गिळगिळीत नाही. मस्त चटणीसोबत सर्व करा. संक्रांतीला करा किंवा आता हिवाळा आहे, बऱ्याच भाज्या येत आहे, असंच खाण्यासाठी करा. एकदा करा, खूप मस्त आहे. टेस्ट करून पाहूया. खूप छान झाले होते, अजिबात तेलकट नाही, सगळं प्रमाण अगदी परफेक्ट होतं. आजची रेसिपी आवडली असेल तर कृपया माझ्या मोटिवेशनसाठी एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी करणार आहात की नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि फेसबुकवर पाहत असाल तर पटकन फॉलो करायला विसरू नका.